महापौर, आयुक्त, उपमहापौर, गटनेते आणि 25 नगरसेवक यांच्या उपस्थितीत आणि प्रदूषण मंडळ प्रोसेस मालक यांच्या उपस्थितीत इचलकरंजी इथं पंचगंगा प्रदूषण संदर्भात बैठक संपन्न झाली। यावेळी प्रोसेस व महापालिका प्रदूषण संदर्भात कमिटी स्थापन करण्यात आली असून ही कमिटी STP व CETP प्रकल्प यांची पाहणी करणार आहे। या कमिटीच्या शिफारसीनंतर प्रोसेस कारखाने सुरू होणार की बंद राहणारे ठरणार असून CETP मध्ये योग्य प्रक्रिया केलेलं पाणी शेतीला दिलं जातं की ओढ्यात सोडलं जातं, पाण्याचे नमुने घेतले जाणार, किती प्रोसेसचं पाणी CETPला येतं, प्रोसेस पाणी किती उचलतं व त्यातील किती पाण्यावर प्रक्रिया केली जाते यावर खातरजमा ही कमिटी करणार असून त्यानंतर महापालिका पुढील पावलं उचलणार आहे। महापालिका अधिकारी, प्रदूषण मंडळाचे अधिकारी, नगरसेवक, आंदोलक आणि पत्रकार यांची समिती असणार आहे। महापालिका आयुक्त या समितीची घोषणा करतील। आजच्या बैठकीला धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील, विश्वास बालिघाटे, कॉम्रेड अप्पा पाटील, नागेश काळे, बंडू बरगाले, सुनील कुरुंदवाडे, अयूब पट्टेकरी, संभाजी शिंदे, अप्पा कदम, धनाजी माने, रशीद मुल्ला, अक्षय पाटील, बंटी माळी, पोपट संकपाळ, आनंद भातमारे, महादेव काळे, शशिकांत काळे, अनिल हुपरीकर व पंचगंगा काठावरील गावातील नागरिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी शिरोहून दिलीप कोळी। इचलकरंजी महानगरपालिकेत पण सकाळी बैठक झाली। या बैठकीमध्ये इचलकरंजी महानगरपालिकेचे सगळे पदाधिकारी, प्रशासन, प्रदूषण मंडळ आणि आम्ही सगळे शिरोळ तालुक्यातले आंदोलक एकत्रित बैठक झाली। बैठकीमध्ये काळा ओढा आणि लक्ष्मी ओढा बंद करायचं आमची जी मागणी होती प्रमुख, ती मागणी 30 तारखेच्या आत काम चालू करतो असं आम्हाला नगरपालिकेनं आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सगळ्यांनी मिळून सूचना केलेल्या आहेत की ह्या प्रोसेसवाल्यांचा जो CETP प्रकल्प आहे, ह्या प्रकल्पाला जे परवानगी दिलेली आहे प्रदूषण मंडळानं आणि परवानगीवेळी त्यांनी जे आपल्याला कागदपत्र आणि जी सगळी माहिती दिलेली आहे याची पडताळणी आता इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त आणि महापौरांनी जी कमिटी स्थापन केलेली आहे त्या कमिटीच्या समोर ही सगळी कागदपत्र येऊन त्याची पडताळणी करून तो जर प्रकल्प योग्य रीतीने काम करत असेल तर त्या प्रकल्पानं पुढं काम चालू ठेवावं, अन्यथा ही पडताळणी जोपर्यंत होणार नाही आणि ही कमिटी जोपर्यंत त्यांना मान्यता देणार नाही तोपर्यंत सगळे प्रोसेस युनिट इचलकरंजीतले बंद करायचा आत्ताचा निर्णय झालेला आहे। आता प्रोसेसवाल्यांना त्या गोष्टीचा राग आलेला आहे, ते उठून गेलेले आहेत बैठकीतनं। त्यांचा नंतर निर्णय काय येतोय ते आता बघणं गरजेचं आहे आणि आता प्रांतसाहेबांच्या सुनावणीमध्ये सुद्धा आम्ही आमचं लेखी म्हणणं मांडलेलं आहे। आमची आत्ताची भूमिका हीच आहे की आम्ही 1 तारखेचं आमचं जे इचलकरंजी शहराचं पाणी रोखणार आहे ते आंदोलन हे होणार आहे। 30 तारखेपर्यंत जर महानगरपालिकेनं त्या काळ्या ओढ्यामध्ये आणि लक्ष्मी ओढ्यामध्ये बांध घालण्याचं, पक्का बांध घालण्याचं जर काम सुरू केलं नाही तर 1 तारखेचं आंदोलन होणार आहे आणि ह्या CETPचा जो परवाना रद्द करायचा विषय आहे ते जर प्रोसेस कारखाने बंद झाले नाहीत तरीसुद्धा आम्ही इचलकरंजीचा पाणी पुरवठा रोखणार आहे।